घरफोडीचे 60 पेक्षा अधिक गुन्ह्यातील सराईत आरोपी नंदुरबार पोलिसांच्या ताब्यात। स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलिसांची संयुक्त कामगिरी। आरोपीकडून 6,27,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत घरफोडीचे एकूण 4 गुन्हे उघड। नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीत राहणारे फिर्यादी नामे हर्षल सोनार यांचे राहते घरात दिवसा कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे संमतीशिवाय प्रवेश करून मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून फिर्यादी यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे वर नमूद गुन्ह्यातील तसेच घरफोडीतील सराईत आरोपी नामे जिमी उर्फ दीपक शर्मा हा नंदुरबार शहरातील गुरुकुल नगर परिसरात फिरत असून तो दिल्लीला पळून जाण्याच्या तयारीत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस पथके आरोपीचा शोध घेण्याकामी रवाना केले। गोपनीय माहितीप्रमाणे सराईत आरोपी नामे जिमी उर्फ दीपक शर्मा याला गुरुकुल नगर परिसरात फिरताना दिसून आला। त्यास पोलीस पथकांनी शिताफीने ताब्यात घेतले। त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात 1 व पिंपळनेर येथे 2 अशा घरफोडी देखील केल्या असल्याचे सांगितले। त्यान्वये दिवसा घरफोडी करणारा सराईत आरोपी नामे जिम्मी उर्फ दीपक विपिन उर्फ अरमित शर्मा वय 32 वर्ष याचेकडून नमूद गुन्ह्यातील एकूण 6,27,500 रुपयांचा मुद्देमाल त्यात सोन्याचे दागिने मोबाईल व वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून धुळे जिल्ह्यातील 3 व नंदुरबार जिल्ह्यातील 1 असे एकूण 4 घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात नंदुरबार पोलिसांना यश मिळाले आहे। स्टार न्यूजसाठी महेश पाटील, नंदुरबार।